छोटीशी स्टोरी आहे बहीण आणि भावाची. म्हणजे अलीकडच्याच काळात त्यांची आई वारलेली असते आणि ती बहीण काय फोन करते अचानक की दादा आणि वहिनी मला तुम्हाला भेटायचं आहे. मग तो म्हणतो ठीक आहे. म्हणजे बहीण भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर त्याला जरासं बरं वाटते, कारण आई महिना पण झालेला नसतो आईला जाऊन. आणि मग तिला जरा बरं वाटेल येऊन जाऊ दे असं त्या भावाचं म्हणणं असतं. तोपर्यंत वहिनीच्या मनात पाल चुकचुकते. भाऊजई म्हणते तुमची बहीण काय लागल्या मला माहिती आहे, इतक्या तडकाफडकी यायची तिला काय गरज आहे. तर भाऊ म्हणतोय असं काही विचार करू नको ग, ती सहज येत असेल. तर नाही, मला माहिती आहे तुमची बहीण तुमच्या आता आईचे दागिने मागायला येत असेल. मी अजिबात देणार नाही दागिने. मी इतके दिवस त्या तुमच्या आईला सांभाळले, मी सगळं केलंय आणि आता तुमच्या बहिणीची जी परिस्थिती आहे ती हलाखीची चालली. मला असं म्हणजे समजले, मला ऐकायला मिळाले की तिच्या नवऱ्याचा बिझनेस चालत नाही आहे, घर खर्च त्यांचा चालन झालाय, त्यामुळं ती आता आपल्याकडं दागिने मागायलाच येणार आहे. तो भाऊ म्हणतो बघू, ज्यावेळी ती मागेल त्यावेळी बघू, विचार करू. तू आत्ता कशाला म्हणजे तणतणतेस. तर ती म्हणते नाही, मी अजिबात काही झालं तरी दागिने देणार नाही असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतंय. तितक्यात दारावरची बेल वाजते. मग भाऊ जाऊन दार उघडतो तर बहीण आलेली असते. तो हसत स्वागत करतो, ये बस म्हणून. मग बसते. ती पण म्हणते मी असं अचानक यायला नको पाहिजे होतं. मग भाऊ म्हणतो तुझंच घर आहे, अचानक काय झालं आलीस तर. असं अचानक आलं तरी तुझंच घर आहे, ह्याच्यात काय एवढं म्हणजे तुला असं मनाला लागण्यासारखं आहे. ठीक आहे, तू येऊ शकतेस, कधीही येऊ शकतेस. तर वहिनी अशी तोंड फुगून बसलेली असते. आता काय बोलते मनात तिच्या चलबिचल चालू असते. तर ती म्हणते नाही, माझ्याजवळ खूप वेळ कमी आहे म्हणून मी अचानक आले आणि मला जरासं आईच्या दागिन्याविषयी बोलायचं आहे. असं बोलल्यानंतर त्या वहिनीचा इतका पारा चढतो. ती म्हणते बघा ताई, तुम्ही आत्ता म्हणा लागलाय मी अजिबात दागिने देणार नाही, मी तुमच्या आईचं सगळं केलंय, मी आजपर्यंत त्या दागिन्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि मी अजिबात ते दागिने तुम्हाला काय देणार नाही. तुम्ही त्या दागिन्यांची अपेक्षा करू नका. सगळं भरभर बोलून रिकामी होते. भाऊ म्हणतो अगं थांब जरा. मग तिला वाईट वाटतं. एकदम ती बहीण रडायला लागते. मग ती म्हणते वहिनी, तुझ्या मनात माझ्याविषयी इतकं म्हणजे कटुता, इतकं म्हणजे नफरत आहे, मला तर असं कधीच वाटलं नव्हतं. आणि ती आपल्या बॅगेतनं एक छोटंसं हे काढते, बॉक्स काढते. त्याच्यात आईचे कंगन असतात. मग बहीण भाऊजाईला म्हणते वहिनी, हे कंगन मी आई असताना घालायला नेले होते आणि आईचं अचानक असं झालं, त्यामुळं मी हे कंगन माझ्याकडेच विसरले. ते कंगन मी तुम्हाला देण्यासाठी आले होते. आईचे दागिने मला नको आहेत. तर ती रडत रडत म्हणा लागली माझी आई गेली आणि तिच्या दागिन्यावरती मला अजिबात त्या दागिन्यांचा मोह नाही. बिचारीच्या डोळ्यात अश्रू होते. तर ती म्हणाली माझ्या आईचे जे दागिने आहेत ते तुम्हालाच असू देत, पण आता आमची परिस्थिती बिकट चालली हे मान्य आहे, पण म्हणून आम्ही तुमच्याकडे हात नाही पसरणार. आम्हाला मदत करा असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही. माझ्या मिस्टरांना बाहेर परदेशात जॉब लागलाय आणि आम्ही इकडचं सगळं म्हणजे सोडून तिकडं शिफ्ट होतोय आणि हा बॉक्स म्हणजे हे कंगन माझ्याकडेच राहतील. उद्या जाऊन नात्यात गैरसमज नको म्हणून मी देण्यासाठी हे आले. घाई गडबडीत राहून जायला नको असा विचार करून मी ते तुम्हाला देण्यासाठी आलेले होते. पण मला इथं आल्यानंतर कळलं
की नात्यात फक्त स्वार्थीपणा राहिलाय. मी असं कधीच विचार केला नव्हता की तुम्ही दोघं माझ्याविषयी असा विचार करता. आणि वहिनी, तू तर माझ्याविषयी असं विचार करायला नको पाहिजे होतीस. मी कधीच कुठल्याच गोष्टींची हाव केली नव्हती. मला माझ्या आईवडिलांशिवाय त्यांच्या प्रॉपर्टीत काहीच नको होतं. जे पण माझ्या नवऱ्याचं आहे त्याच्यात मी समाधानी आहे. जर दुःख आलं, कष्ट आलं तर आम्ही दोघं ते म्हणजे दोघं एकमेकाच्या साथीनं ते पेलतोय. तुमच्यापर्यंत आम्ही कधीच आलेलो नव्हतो आणि येणार पण नाही. वहिनी ग, असा गैरसमज करून घेऊ नको. त्या वहिनीला हे सगळं ऐकल्यानंतर ती वहिनी इतकी म्हणजे लाजिरवाणी होते. तिला कळायचं बंद होतं. तिला वाटतं की आपण खरंच गैरसमज करून घेतला आणि आपल्या मनात खूप कटुता आली, आपल्या मनात खूप लालच होती, त्यामुळं आपण सगळं असं बोलून गेलो. पण आपली नणंद तशी नाही. तर सगळ्याच मुली अशा नसतात. काय काय मुली असतात स्वार्थी, मी नाही म्हणत नाही, पण सगळ्याच मुली स्वार्थी नसतात. काय काय मुलींना फक्त आपल्या आईवडिलांचं प्रेम हवं असतं. फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात त्या. त्यांना वाटतंय आईवडिलांच्या माघारी आपले दादा वहिनी आपल्याला म्हणजे फक्त प्रेमानं बोलू देत. आपण तिथं गेल्यानंतर एक तांब्याभर पाणी मिळू दे, आपलं माहेर टिकून राहू दे, ह्यासाठी त्या खूप तडजोड करतात. पण भाऊजाईंना ते म्हणजे समजतच नाही. किती जरी त्यांनी चांगलं काही केलं तरी त्यांना ते दिसतच नाही की फक्त त्यांना त्यांच्यातला स्वार्थीपणा दिसतो. जगात जे बघताय तसं सगळं नसतं. आपण जसं म्हणतो तसं दिसतं तसं नसतं. म्हणून जग फसतं. प्रत्येक गोष्टीत आपण विचार करतो वेगळा आणि गैरसमज करून अशी कित्येक नाती तुटलेली आहेत, कित्येक संसार तुटलेले आहेत फक्त गैरसमजामुळं. भाऊ बहिणीचं नातं तर खूप वेळा गैरसमजामुळंच ह्या बायका ज्या आहेत त्या भावाच्या मनात जे नसतं ते पण घालून ठेवतात. हे असं झालं, ते तसं झालं, त्यांनी असे म्हणजे त्यांना काही गरज नसते. बहीण काही मागायला येत नाही तुमच्याकडं, ते तुमचंच आहे. पण त्यांना इतकंच वाटतं की आई वडिलांच्या माघारी आपला भाऊ आपल्याशी नीट म्हणजे बोलावा, प्रेमाचे 2 शब्द विचारावेत. कसं चाललंय तुझं असं जरी विचारलं भावानं तर ती बहीण खुश होते. पण आजकाल हे नात्यांचं जे तुटत चाललेले जे बंद आहेत ते कुणी जोडायला तयार नसतं. आई वडीलच इथं जड झालेत आणि बहिणी कधी कधी तर आल्या तरी यांना नको असतात. ती बिचारी कधी तर येते वर्षातनं 6 महिन्यातनं सुट्टीला. मग ह्या भाऊजाईंना वाटते की ती येते म्हणजे फक्त काहीतरी लुबाडून न्यायलाच येते, काहीतरी मागायलाच येते. पण ह्या सगळं विसरतात की तिचा पण त्याच्यावरती अधिकार आहे, पण तिनं तो अधिकार हसत हसत सोडलेला असतो. ती तिच्या संसारात, फाटक्या तुटक्या संसारात खुश असते. फक्त तिला भावाची दारात गेल्यानंतर एक तांब्याभर पाण्याची आशा असते. आणि कसं चाललंय तुझं एवढं जरी भावानं विचारलं तरी ती बिचारी खुश होते. म्हणून आपल्या बहिणीला जपा. प्रत्येक बहीण लालची नसते, त्यामुळं बहीण भावाचं नातं. आणि जरी म्हणजे तिनं काय मागितलं तरी तिला जर तुम्ही देण्यासारखे असाल तर देऊ शकताय ना. नसेल तुमच्याकडं तर ठीक आहे, ती नाही मागणार. मला माहित आहे नसलेल्या गोष्टी कधीच ती मागणार नाही तुमच्याकडं. कारण एक बहीण आहे ती आईनंतर तीच तुम्हाला समजून घेत असते.
तुमची परिस्थिती तिला माहीत असते, ती कधीच तुमच्याकडे नसलेल्या गोष्टी मागणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, अशा भावांपर्यंत पाठवा जी भाऊ आणि बहीण बोलत नाहीत आयुष्यात. फक्त ही नातीच जपायला लागतात, कुणी कुणाचं नसतं. त्यामुळं किती जरी कशी जरी असली बहीण तरी आपल्याकडं तिला खुश ठेवण्याचा, तिला जपण्याचा, ते नातं जपण्याचा प्रयत्न करा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.